तालुक्यातील पिंपरीपाडा शिवारात वनजमिनीत गांजाची शेती शहर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी उद्ध्वस्त केली असून कारवाई करीत 2,20,000 रुपये किमतीचा 220 किलो वजनाचा ओला गांजा जप्त केला आहे। संशयित वनजमीनधारक फरार झालेला आहे। तालुक्यातील पिंपरीपाडा शिवारात चांदसुर्या येथील दिलीप संभू पावरा यांनी आपल्या वनजमिनीत शेतात कपाशीच्या व तूर पिकांच्या आडोशाला कोणाच्या नजरेस येणार नाहीत अशा पद्धतीने मध्यभागी गांजाच्या झाडांची लागवड करून ती विक्रीच्या उद्देशाने वाढविली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यावरून निवडणूक नायब तहसीलदार सुदाम चौरे यांच्यासह पोलिसांनी संबंधित शेतात छापा टाकला असता सदर शेतात 5 ते 8 फुटांच्या कमी अधिक उंचीचे गांजाची झाडांची लागवड केलेली दिसून आली। सदर झाडे उपटून व कापून तपासाकामी जप्त केले आहेत। त्याची किंमत 2,20,490 रुपये असून 220 किलो 490 ग्रॅम वजनाचा गांजायुक्त मुद्देमाल ताब्यात घेतला आहे। वनजमीनधारक दिलीप संभू पावरा राहणार चांदसुर्या तालुका शिरपूर हा फरार झालाय। या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये एनडीपीएस अंतर्गत कायदा कलम 20 व 22 प्रमाणे दिलीप संभू पावरा राहणार चांदसुर्या यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रशांत बच्छाव व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील, पीएसआय किरण बारहे, पीएसआय सागर आहेर, पीएसआय संदीप मुरकुटे, पोलीस नाईक ललित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील बांगर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश कोळी, पोलीस कॉन्स्टेबल बापूजी पाटील, पोलीस कॉन्स्टेबल एमजी शेख, पोलीस कॉन्स्टेबल पंकज पाटील व पोलीस कॉन्स्टेबल टीएम गवळी आदींनी केली। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर।